नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या काळातील महान गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त स्वच्छंद पुणे प्रस्तुत याद किया दिलने या सदाबहार गीतांच्या मैफलीचे आयोजन पुण्यातील SM जोशी सभागृह येथे करण्यात आले होते। यावेळी पुणे मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, जगन्नाथ कुलकर्णी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर AP कुलकर्णी, बेनझीर तांबोळी, आयस्का संस्थेच्या डॉक्टर शकीला शेख, सुनीला कविटकर, प्राध्यापक संजय खटावकर, प्राध्यापक किरण पवार, प्राध्यापक सुनील अडसुळे, प्राध्यापक विजय धीवर आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात पुण्यातील प्रसिद्ध गायक रवींद्र शाळू, पुण्याच्या प्रथितयश गायिका प्रीती पेटकर, प्रसिद्ध गायक संजय कांबळे यांनी आपली सदाबहार गीते सादर केली। पर्यावरण नेते संदीप काळे यांच्या सहकार्याने वृक्ष संवर्धनासाठी उपस्थित रसिकांना देशी झाडांच्या रोपाचे वाटप करण्यात आले। या दुर्मिळ अशा गीतांच्या कार्यक्रमास पुणेकर रसिक श्रोत्यांनी हेमंत कुमार यांच्या गीतांना कार्यक्रमातील गायकांना वन्स मोरने भरभरून प्रतिसाद दिला। बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए। बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए। माझं नाव आहे सौ स्वाती ढमाले। दिलने फिर याद किया हाच कार्यक्रम जो रवींद्र शाळू सरांनी आयोजित केलेला आहे आणि आवर्जून आम्ही म्हणजे सांगायचं महत्त्वाचं की आम्ही त्यांच्या गावचे आहोत। ते आमचे अगदी बंधुतुल्य मोठे भाऊ आहेत आणि आमच्या पाटस गावची शान आहेत। त्यांचा कार्यक्रम
म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी असते आणि आज आवर्जून आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. दिलने फिर याद किया, खरोखरच खूपच सुंदर गाणी ते गातात. आणि आज स्पेशल म्हणजे त्यांचं जे गाणं झालं, जे आपण म्हणू शकतो की रसगुल्ला आणि गुलाबजाम यांचा मिलाप, महाराष्ट्र आणि कलकत्ता. आणि खरोखर ते बंगाली गाणं होतं, ते आम्हाला सुरुवातीला समजलं नाही, पण आवाज खूप गोड असल्याने आम्ही त्याचा आस्वाद घेतला. खरोखर खूपच छान गाणी सगळी झाली, सगळे गायक छान होते, अप्रतिम असा प्रोग्राम झाला. धन्यवाद. नमस्कार, मी सौ सुनीला कविटकर. आज दिलने फिर याद किया ह्या कार्यक्रमानिमित्त इथं आले. शाळू सरांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि अतिशय कर्णमधुर गाणी होती. थोडंसं नॉस्टॅल्जिक व्हायला झालं आणि थोडंसं तरंगल्यासारखंही होतं आहे. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है, तसंच झालं. खूप सुंदर वाटलं ह्या कार्यक्रमाचं आयोजन आणि एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला हा कार्यक्रम होता. सर्वांनी प्रतिसाद पण खूप छान दिला. थँक्यू. प्रकाश भागवत, दिलने फिर याद किया, खूप छान वाटला कार्यक्रम. आणि शाळू सरांचं गायन वगैरे हे सगळं यापूर्वी पण खूप वेळा ऐकलेलं आहे आणि आत्ता खूप भावनिक वगैरे त्यांनी साथ घातली, खूप छान वाटलं आहे. आणि आम्ही त्यानिमित्ताने सगळे मित्र त्यांचे अगदी शाळेपासूनचे या कार्यक्रमाला हजर झालो. त्याची थँक्यू. नगरसेविका सौ ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी कोथरूड. आजचा हा स्वच्छंद पुणे निर्मित हेमंत कुमार गायक आणि संगीतकार यांच्या जन्मदिनानिमित्तचा घेतलेला शाळू सरांनी कार्यक्रम होता. तो खूपच सुंदर आणि जुन्या आठवणी उजळून काढणारा होता. असेच कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मी डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अध्यक्ष आणि स्वच्छंदबरोबर गेली 2 दशकं माझा जवळचा असा संबंध आहे. आंतरधर्मीय सुसंवाद असे आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आजचा हेमंत कुमारांच्या 106व्या जयंतीच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तो निश्चितच सुस्मरणीय असा होता. खरं म्हणजे अशी माणसं भारतात होऊन गेलेली आहेत यावरती सुद्धा विश्वास बसणार नाही. आख्यायिका वाटावी एवढी मोठी ही माणसं होती. फक्त गायकच नाही, संगीतकारच नाही, तर या माणसांचं मोठेपण इतकं वेगळं होतं की 1970ला त्यांनी पद्मश्री नाकारलं आणि 1987ला पद्मभूषणसुद्धा नाकारलेलं आहे. आजच्या काळामध्ये असे पुरस्कार मिळवण्यासाठी जे स्पर्धा असतात, वसिले असतात, याच्या पलीकडे जाणारी ही माणसं आहेत. फक्त संगीत क्षेत्रासाठीच नाही तर एकूणच देशाच्या आणि मानवतेच्या विकासामध्ये यांचं फार मोठं योगदान आहे. रवींद्र शाळू यांच्या या उपक्रमातून हे ज्यांचा आज जवळपास 1000 प्रयोग होत आलेले आहेत आणि हेमंत कुमार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी हे जे आदरांजलीपर सुस्मरणीय अशा गाण्यांचा कार्यक्रम सुरू केला आहे, त्याचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. याचा मला खूप खूप आनंद होतो आणि पुढील कार्यक्रमासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे. नमस्कार, मी संजय कांबळे. मी राहायला पिंपरी येथे असतो आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर मी काम करत होतो. आता मी सेवानिवृत्त आहे, पण मी गाणी जवळपास 20 ते 25 वर्षापासून गातो आहे आणि माझा क्लासिकलचा अभ्यास पण झालेला आहे. मी एक 8 ते 9 वर्ष क्लासिकलचा अभ्यास केलेला आहे आणि रवींद्र शाळू सरांच्या स्वच्छंद या ग्रुपमध्ये मी जास्त करून गातो मी, कारण हा स्वच्छंदचा ग्रुप एक स्टँडर्ड ग्रुप मानतो मी आणि ह्या ग्रुपमधून मी माझी कला सादर करतो. आत्तापर्यंत मी शाळू सरांबरोबर जवळपास 15 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे आणि मी सुद्धा त्यांचे आमच्या कॉर्पोरेशनमधले बरेचसे असे म्युझिकल प्रोग्रॅम्स आम्ही दोघांनी मिळून केलेले आहेत. त्याच्यामध्ये रवींद्र साठे आहेत, वैशाली माडे आहेत, वैशाली सामंत आहेत. अशा दिग्गज कलाकारांबरोबर आम्ही कार्यक्रम केलेले आहेत आणि अतिशय सुंदर असे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. हेमंत कुमार हा एक अतिशय सुंदर असा विषय आहे
की लता दिदींनी त्यांच्या आवाजाबद्दल म्हटलेलं आहे की एक ऋषितुल्य जो आवाज जो आहे तो हेमंतांचा आहे. जसा काय एक ऋषी गातो आहे अशा प्रकारची त्यांची गायकी आहे. आणि अजूनही या काळात देखील शाळू सरांच्या या ग्रुपमध्ये हेमंत कुमारची गाणी आम्ही गातो आहे हे आम्ही स्वतःचं भाग्य समजतो. आणि मलासुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये गाण्याची संधी मिळते. मी सलग 5 वर्षे हेमंतदा गातो आहे. हे 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर कार्यक्रम करतो, कदाचित जास्त पण असतील. तर मला खूप ह्या कार्यक्रमामधून आनंद मिळतो आणि तो मी आज देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. जमाना देखा सारा है सबका सहारा, ये दिल ही हमारा हुआ ना किसी का. जमाना देखा सारा है सबका सहारा, ये दिल ही हमारा हुआ ना किसी का. सफर में है ये बंजारा, न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. नमस्कार, मी प्रीती पेटकर पुण्यातून. आत्तापर्यंत बरेच कार्यक्रम केले आणि मला असं वाटतं सगळेच वेगवेगळ्या थीमवर असे होते. हेमंत कुमार हा विषय माझ्यासाठी फार 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 आनंद देणारा विषय आहे आणि खूप वर्षांपासून असं म्हणता येईल की माझं ड्रीम होतं ते की कधीतरी त्यांच्यावर आधारित कार्यक्रम कुठला केला पाहिजे आणि ती संधी आज जुळून आली. रवींद्र शाळू सर यांनी खूप छान ऑर्गनाईज केला. गाण्यांचं सिलेक्शन खूप छान होतं आणि माझी तब्येत बरी नसताना पण मी पूर्ण प्रयत्न केला देण्याचा, कारण गाणी इतकी गोड होती की ती गायलाच वेगळी मजा होती. तर खरंच मनापासून आनंद मी पण घेतला गाताना आणि आज जे श्रोते होते ते अतिशय छान होते. सगळे ऐकणारे रसिक होते, दर्दी रसिक. तर त्यांच्यासमोर गाताना एक वेगळाच आनंद होता. माझी टीम म्हणजे रवींद्र शाळू सर, संजय सर ह्या लोकांनी उत्तम सगळीच गाणी उत्तम गायली. मनपूर्वक आभार रवींद्र शाळू सरांचे की पुन्हा ही संधी दिली मला. थँक्यू. प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज नहीं, एक खामोशी है सुनती है कहा करती है, ना ये रुकती है ना बुझती है ना ठहरी है कहीं, नूर की बूंद है सदियों से बहा करती है, सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो, हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो, हमने देखी है. थँक्यू. नमस्कार, मी रवींद्र शाळू, स्वच्छंद पुणे याचा मी संस्थापक. ही संस्था बेसिकली जी सुरू केली त्याच्या पाठीमागे उद्देश असा होता की या संगीताच्या माध्यमातून आपण समाजाशी कनेक्ट कसं होऊ किंवा समाजाशी कनेक्ट होण्याचं सगळ्यात सोपं माध्यम जर असेल तर ते संगीत, याची कुठंतरी जाणीव झाली आणि त्याच भावनेतून मी 2002 साली स्वच्छंद ही सांगीतिक संस्था स्थापन केली. आणि विशेष योगायोग म्हणजे 2002 साली याच कार्यक्रमातून याद किया दिल ने हेमंत कुमार यांच्या संगीतावरती आधारित, यांनी गायलेल्या गाण्यांवरती आधारित हा कार्यक्रम सादर करूनच या चॅनलची मी सुरुवात केली. आणि त्यातून मग वर्षानुवर्ष अनेक कार्यक्रम होत गेले. त्याचबरोबर सर्व रसिकांचा प्रतिसाद मिळत गेला. हळूहळू स्वच्छंद हा वृक्ष पुण्यातून महाराष्ट्राबाहेर देखील जाऊ लागला आणि कोरोना काळामध्ये स्वच्छंदने चक्क
कोलंबस मित्रमंडळ अमेरिका यासाठी सुद्धा कार्यक्रम केला. आजचा दिनविशेष म्हणजे 16 जून 2026. गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांची 106वी जयंती, 106वा जन्मदिवस आज. तर यानिमित्त स्वच्छंदतर्फे 25वा म्हणजे रौप्य महोत्सवी कार्यक्रम याद किया दिलने हा सादर करण्यात आला आणि सर्व पुणेकर रसिकांचा या कार्यक्रमासाठी अतिशय छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. माझ्याबरोबर पुण्यातील प्रतिथयश गायिका प्रीतीजी पेटकर, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड परिसरातील सुप्रसिद्ध गायक आणि अभियंते असलेले संजयजी कांबळे हे देखील उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन, सूत्रसंचालन अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने पुण्यातील सुप्रसिद्ध निवेदक मनीषजी गोखले यांनी केलं. आणि हा जो कार्यक्रम सादर केला याच्यामध्ये हेमंत कुमार यांची कुठली नक्की गाणी घ्यावी हा फार मोठा प्रश्न होता. कारण एवढा म्हणजे विस्तार आहे, एवढा अक्षरशः समुद्राच्या पाण्यासारखी गाणी आहेत हेमंत कुमारजींची. तर त्यातून काही निवडक रसिकांना जास्तीत जास्त आवडणारी गाणी निवडणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप 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 अशी अवघड असं काम होतं. पण त्यातून आम्ही 23-24 गाणी निवडली, ती रसिकांसमोर सादर केली आणि सर्वच रसिकांना ती भावली. हे विशेष. हेमंत कुमार यांची गायनशैली ही अतिशय वेगळी पण रसिकांना भावणारी होती. असा धीरगंभीर असा आवाज, देवळाच्या गाभाऱ्यात घुमणारा आवाज. लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकरसुद्धा त्यांच्या आवाजाबद्दल कायम म्हणायच्या की हेमंतांचा आवाज ऐकला की एखाद्या ऋषीचा आवाज, एखाद्या साधू पुरुषाचा आवाज ऐकल्यासारखा भास होतो. आणि हीच त्यांच्या गाण्याविषयी फार मोठी पावती लताजींनी दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे माझ्या जन्मगावचे पाटसचे या ठिकाणी प्रकाश भागवत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेनेच्या सक्रिय कार्यकर्त्या आणि नेत्या या ठिकाणी सुजाताजी ढमाले या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जेव्हा गावची मंडळी आली कार्यक्रमाला येतात त्यावेळी नक्कीच असं घरातलं कोणीतरी आल्यासारखं वाटतं. आणि घरातल्या मंडळींकडून होणारं कौतुक हे नक्कीच मुठभर नाही, जवळ मनभर मांस चढवणारं असतं. त्यामुळं आज आणखीनच या कार्यक्रमाला मी म्हणेन की 4 चांद लागले. आणि सर्वच पुणेकर रसिकांचा अतिशय छान असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला. ऑलमोस्ट सगळ्या 70-80% गाण्यांना समोरून वन्समोर येत होते, परंतु वेळेची पण बंधन आपल्याला पाळावं लागतं. त्यामुळं आम्हाला थोडंसं कंट्रोल करत करत तो कार्यक्रम आम्हाला शेवटापर्यंत न्यावा लागला. खूप खूप धन्यवाद. सर्व रसिकांचे धन्यवाद, सर्व तंत्रज्ञ टीमचे मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व रसिकांचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू द्यात. थँक्यू. मैं